बातमी समजली आम्हाला. कसली बातमी? पिंट्याच्या लग्नाची. काय? पिंट्याचं लग्न? हो. लाडू हवेत आम्हाला. हे काय लाडू आता वळायलाच बसत होते. येताय ना मदतीला? हो, माझ्यावर कशाला चिडताय? सगळ्या चाळीत बोंबाबोंब झालीये पिंट्याचं लग्न झाल्याची. कानावर आलं म्हणून म्हणाले. हो, तुमच्यासारख्या कामधंदे नसलेल्या बायकांना ह्या नसल्या कंड्या पिकवतात. आधी तुमच्या घरातलं बघा. हो, तुमच्या लेकीवाळी काय करतात ना ते बघा. तुमची लेक त्या शेटेंच्या बबनच्या हाताला धरून फिरत असते कॉलेजचं निमित्त करून. ते नाही कानावर आलं तुमच्या? नाही, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. वा, तुमच्या तोंडाला कोण लागणार? शहाण्या माणसानं तुमच्या घरात मुलगी देऊ नये म्हणजे झालं. नकाच लागू, अजिबात लागू नका माझ्या तोंडाला. तुम्ही सांगताय कोण? ओ, मी माझ्या लेकाला श्रीमंत घरातली पोरगी नाही आणली ना तर नाव बदलेन मी. आणि तुम्ही ना तुमचं बघा, कळलं? तुमच्या लेकीच्या गळ्यात कुठला मायका लाल येऊन मंगळसूत्र घालतोय ना तिकडे लक्ष द्या तुम्ही. बाई लागेल हिच्या तोंडाला. नकाच लागू. तरी तोंडाला लागायला तुम्हीच येता ना सगळ्या जणी. या असते शेजारी. म्हणून ना मला चाळीत राहायचंच नव्हतं. पण काय करणार, जरा खुश झालं आपल्या घरात की लागले आपले लगेच बघायला. यांना काय उद्योग आहेत दुसरे? नुसतं आपल्या ह्याच्या घरात काय चाललंय आणि त्याच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरात डोकावत राहायचं. स्वतःच्या घरातला काही दिसत नाही ह्यांना. चांगले राहिलो असतो 2 बेडरूमच्या घरात, पण नाही. त्यांना आपलं या कुराडातच राहायचंय ना. तळपती चाळी नुसते. हो, अहो मी एवढा वेळ बोलते, तुम्हाला काही वाटत नाहीये का? वाटतंय ना. काय काय वाटतंय? टीव्हीच्या रिमोटला जसं म्यूटचं बटन असतं ना तसं माणसाना का नाही असं वाटतं मला. माझाच तोंड बंद करा म्हणजे एकदा काळ झालं ना की बरं. हा, बोल बाळा. बाबा, कसे आहात? मी काय, आला दिवस ढकलतोय. असं का म्हणताय बाबा? माझं सोड, तू बोल. तू कशी आहेस? मी मजेत आहे. मला भेटायचंय तुम्हाला. हो, ये ना, ये. किंवा हवं तर मी येतो. तुम्ही काय बिझी माणसं, आम्ही घरातच असतो. सांग मला. राखी पौर्णिमेला मी येणारच आहे ना बाबा. काय झालं बाबा? ऐकतोय. माझं बोलून झालंय. ऐकलं मी. कळव मग तुझं काय ठरतंय त्यानुसार. असं का बोलताय बाबा तुम्ही? कुठे काय, व्यवस्थितच बोलतोय मी. मी भेटते बाबा तुम्हाला लवकरच. हो, ठीक आहे. आणि बाकी ठीक आहे ना सगळं? हो हो. जावई बापू? तो अगदी मजेत आहे. तब्येतीची काळजी घे ग बाई. हो बाबा. ठेवू? हो, ठेव. बाय. अच्छा. बोला मॅडम. काय करूया? तुम्ही सांगा. हा तुमचा ड्रायव्हर तुमच्या सेवेत हजर आहे. ए श्री, मला राख्या घ्यायच्यात. चला निघूया. ऐक ना, मी बाबांशी बोलले. काय म्हणाले? ताकास तूर लागू दिला नाही त्यांनी मला. ते तुला त्रास होऊ नये ह्या विचारानं असणार. तेच. पण मग मी सुद्धा त्यांना असंच दाखवलं की मला काही माहितीच नाही. पण आवाजावरनं जरा अपसेटच वाटले रे. म्हणजे जेवढ्याच तेवढं बोलत होते, नीट बोलत होते, पण ना जीव नव्हता त्यांच्या बोलण्यात. तर मलाही असं वाटतंय सुरुवातीलाच खरं सांगून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं.
आई आजी म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे खरं बोलल्यावर थोडा वाईटपणा येतो, पण नंतर सगळं सुरळीत होतं. जानवी, पण आता ह्यावर विचार करून काय उपयोग आहे? जे झालं ते झालं. आता पुढे काय? आधी पिंट्याशी बोलेन, मग बाबांशी. हा. म्हणजे ते आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं, अशा पद्धतीची प्रतिज्ञा करतेस. आता कशी माझी बायको शोभतेस? ए बरं ऐक ना, बेबी आता फोन करून घेऊ का? उशीर होतोय सांगू? ए बरं, येऊया बाहेरच ना? ए नाही नाही, नको, घरी जाऊया, आई रागवतील. मला रागवेल. श्री, अरे बाहेर जेवलेलं त्यांना आवडणार नाही. अगं मी सांगेन ना. नको श्री, आणि मलाही बाहेरचं नकोच वाटतंय. म्हणजे कशाला ना उगाच ह्या दिवसात. ऑल राईट. ए श्री, आपण गिफ्ट पण घेऊया. गिफ्ट? तुला ऑफिस मध्ये राख्या बांधतात ना? हो. अरे मग त्यांना गिफ्ट पण देऊया आपण. अगं पण मी असं कधी केलेलं नाहीये. अरे मग आत्ता करूया ना, छान वाटेल. अगं पण मी त्यांना गिफ्ट द्यावीत म्हणून त्या राख्या नाही बांधत मला. हो, पण गिफ्ट दिली तर खूप छान वाटतं श्री, खरंच. ओके, चला मग निघूया. मी बेबी आता पटकन फोन करते, विसरेन नाही. बाकीच्या बॅग्स बाकीच्या गाडीत. अरे हो, तुला उद्या ऑफिस मध्ये जाताना लागतीलच नाही का? हो. ती छान वाटतंय ना श्री? कशाचं? नवरा बायकोचा असा छान एकत्र कार्यक्रम असणं. तुझ्या डोक्यात काही चालू आहे का? नाही, तसं काही नाही. तसं नाही म्हणजे? बोलू आपण नंतर बोलू. नाही आता. तुझं तुझ्या बाबांशी बोलणं वगैरे सगळं झालं ना, त्यातनं तू मोकळी झालीस की आपण बोलू. हो, पण मला हिंट तरी दे ना. नंतर सांगेन. ए नंतर बिंतर काही नाही हा, आत्ता सांग मला. ओके. एकदा तू मोकळी झालीस ना की सरू मावशीसाठी शॉर्टलिस्ट केलेली स्थळं आपण बघूया. काय? आर यू सिरियस? 100%. या. बेबी, अगं वेफर्स कशाला खातेस? पानं घेते मी थोड्या वेळात. थोड्या वेळात. अजून श्री जानवी आलेले नाहीयेत. सगळेजण एकत्र येईपर्यंत तासभर तरी जाईल. तुला माहितीये ना मला भूक सहन नाही होत. येणार आहे, येईल. राख्या मिळाल्या असतील ना दादाला? हो, मिळाले असतील. पण अजून काही फोन नाही आला त्याचा. निदान गिफ्ट तरी यायला होतं ना. येईल, येणार आहे. अगं बाई, आलात का? हो. जेवणार आहात ना? का बाहेरनं जेवून आलात? नाही नाही, जेवणार आहोत. नशीब, आम्ही कधीपासून वाट बघतोय. बरं, पटकन हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी अन्न गरम करायला घेते. बरं ऐक, त्या थरूला हलव जरा. कधीपासून देवाचं डोकं धरून बसलीये. म्हणजे काही नाही, रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करत बसली ती कधीपासून. वेडे पण आहे.
रोज 2दा वाचते, आज 4थ्यांदा चाललंय. पारायण करतेय. तिला बोलव आता, थोडा बास झालं. सोड आता थोडा वेळ त्या देवाला. नाही तर काय, इतकी वर्ष नाही जमलंय लग्न. अगं योग असतात त्याचे, योग आला की जमेल लग्न. काय रे, हे काय एवढं? हे ऑफिस मधल्या स्टाफ साठी गिफ्ट आणलेत, राखी पौर्णिमेला द्यायला. बघितलंस, त्यांनी सुद्धा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट आणलेत आणि अजून दादानी पाठवलं नाहीये. अगं पाठवतील, या बाबतीत नाही चुकणार ते. चुकू नयेस दादानी. ए, तुम्ही दोघं पटकन हातपाय धुवून या. मी तोपर्यंत सरूला एकदा पुन्हा लावून येते. हो ठीक आहे, घेऊनच जावं. आलो. कांताला कसं समजवायचं की या राखी पौर्णिमेला माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आण म्हणून. चल. जानवी, मी म्हटलं चल. हो चल चल. काय झालं? असं का बघतोयस मग? बायकोचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करतोय. श्री, पिंट्याच्या काळजीनं बहिणीचा जीव व्याकुळ होतोय. तसं नाहीये. चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. खरंय की नाही? खरं आहे, पण पण या पणचीच वाट बघत होतो. बाबांशी बोलायला उशीर होतोय का रे? अगं लवकर बोलायला हवं असं मला वाटतंय. जानवी, जरा सगळं निवळू दे. हो, पण परत पण कशाला हवा आता? श्री, असा वेळ घालवताना हळूहळू सगळं अवघड होऊन बसेल अशी भीती वाटते मला. तुझ्या ना प्रत्येक लॉजिक मध्ये एक भावनिकता असते. हो, मग आता आहे मी इमोशनल. ते आहेच, पण मला एक गोष्ट सांग. त्यांच्या हे सतत असं पाठीमागे लागून त्यांच्यावर बंबाड करून तुला जे हवंय ते साध्य करता येणार आहे का? त्यापेक्षा ना जरा थांब, जरा सगळं शांत होऊ दे. एकदा का शांत झालं ना की मग बोलता येईल. मुळात बोलणं होईल, भांडण नाही होणार. मला हे सगळं पटतंय श्री, पण हा पण काही माझी पाठ सोडत नाही. नको काळजी करूस, सगळं काही ठीक होणार आहे. अगं चहा कपातलं वादळ आहे, एवढं काही टेन्शन घेऊ नकोस. तू बाबांना, पिंट्याला ओळखतेस की नाही? तुझं ऐकतील ते. तसं नाहीये श्री. हे बघ, मला माहितीये की काळजी करू नकोस असं नुसतं म्हणणं फार सोपं आहे, पण मी आहे तुझ्या बरोबर. आणि आपण एकत्र असलो ना की सगळ्या गोष्टी बरोबर होतील. थँक्यू श्री. मला ना तुझ्या बोलण्याने खूप धीर येतो. कारण एका इमोशनल गोळ्याशी लग्न झालंय माझं. काय रे श्री? केवढं भावनिक प्रकरण माझ्या गळ्यात पडलंय लोकांना माहित नाही. पण हे भावनिक प्रकरण ना मला आवडतं. आणि एका जन्मात काही माझं समाधान होणार नाही, म्हणून पुढचे 7 जन्म मला हेच भावनिक प्रकरण हवंय.
आता आणखी एक इमोशनल प्रकरण येतंय पुढच्या 4-5 महिन्यात. ए हॅलो, ती काही भावनिक वगैरे असणार नाही. ती माझ्यासारखी अगदी ऑब्जेक्टिव्ह आणि लॉजिकल असणार आहे. तुझ्या आयांचा विषय निघाला ना की काही लॉजिकल आणि ऑब्जेक्टिव्ह नसतोस तू, व्यवस्थित भावनिक असतोस. हे बघ, माझ्या इमोशन्स मध्ये सुद्धा एक लॉजिक असतं. अरे वा, आता हे जरा अति होतंय. म्हणजे तुझ्या भावनाही लॉजिकल आणि आमचं लॉजिकल वागणं इमोशनल नसतं. बरं, निघायचं का आता? का आता का? ओके, मग थांबूया. ए नाही नाही नको, चल. तू ना टिपिकल बायकोसारखी वागायला लागलीस. नवरा म्हणेल त्याच्या उलट वागायचं. नवरा म्हणेल निघूया की हिला थांबायचं, हा म्हणेल थांबूया की हिला निघायचं. तुला काय झालंय? तू काय एवढा ओव्हर वागतोय कारण तू खूप डाऊन झालीयस. अगं निदान नवऱ्याशी भांडण्यासाठी तरी एक्साइट हो, म्हणून ही सगळी खुसपट काढतोय मी. नवऱ्याशी भांडताना बघ कशी तरतरीत होतेस. मग काय फायनल ठरलंय? जाऊया की थांबूया? चल आता, मोठा आज्ञेत राहणारा नवरा आहेस ना तू. सरे सरे झालं का तुझं? अगं सगळे जेवायचे थांबलेत. काय वेडेपण आहे सरे, किती वेळा वाचणारच एका दिवसात ते? मावशी, झालं? भूक लागली. तुला सोडून नाही जेवणार. जान्हवी पण जेवायची थांबली. अगं बाई, चल चल, गरोदर बाईला उपाशी ठेवून काही लग्न जुळणार नाहीये माझं. रात्री वाचेल मी आणि दिवसातून आता 5 वेळा वाचत जाईल, म्हणजे देवाला माझी अर्जन्सी कळेल. चल चल चल. गिळा. सगळं ना त्या मोबाईल मुळे होत आहे. कला, कार्ट्याने कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला. चाळीत लोक नाही नाही ते बोलायला लागले आणि कोणाकोणाची तोंड धरणार हो मी? आपलंच नाणं खोटं ना, काय करणार आहे मी? भावजीच्या तोंडाला तसं काळं फासलं, आता आपल्या तोंडाला असं काळं करतोय. काही नाही, लायकी नसताना पण एखाद्याला जास्त मिळालं ना की असं होतं. ते कुठल्याच गोष्टीची किंमतच राहत नाही. लग्न जमवता जमवता घोड नवरा झाला असता ना, म्हणजे कळलं असतं याला. हे काय? हा, अरे आता हे ताट सोडून कुठे चाललायस? अन्न लाथाडू नये एवढं पण कळत नाही का रे तुला? कुणाच्या पुण्याहीने 4 घास मिळतायत कळत नाहीये, आणि एवढा माज कशासाठी म्हणते मी? कला, तू जे काय बोलतेस ते कधीतरी ऐकतेस का ग? काय चुकीचं बोलते हो मी? काय चुकीचं बोलते मी? चाळीत शर्मेनं मान खाली घालायची वेळ आलेली. कुणाला आणि काय काय म्हणून सांगू मी? पण ह्याला बघा काही आहे का त्याचं? ह्याचीच आपली अरे रावी. हॅलो पिंट्या, काय झालंय? बोलत का नाहीयेस तू? बोलताय?
काय झालंय तुझ्या आवाजाला? कुठे काय? काहीच नाही. पिंट्या, तू रडतोयस? नाही, मी कुठे रडतोय? माझी शपथ घे बघू. ताईडा प्लीज यार. अरे काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? ए बाळा, तू काही बोलणार आहेस का? मला काळजी वाटते रे तुझी. आय एम सॉरी ताई. कशासाठी? सगळ्यात साठी. म्हणजे म्हणजे ना, मी चांगला मुलगा कधीच नव्हतो ताई, पण मी चांगला भाऊ पण नाहीये ना. आता हे काय नवीन? बघ ना, माझ्यामुळे सगळ्यांना नेहमीच त्रास झालाय. हे बाळा ऐक, माझी ना लायकीच नाही आहे ग जगण्याची. हे बघ, तू शांत हो बघू आधी एकदम. बघ ना ग, तुम्हाला सगळ्यांना नेहमी माझ्यामुळे मान खालीच घालावी लागली आहे ना. मला सांग, तू कुठे आहेस आता? ताई, मी होपलेस माणूस आहे. हे बघ, तू मला आधी सांग, तू कुठे आहेस आता? मी कुठेच नाही. सगळं फुकट मिळालंय ना मला. धरणीला बाहेर आहे मी, मला माहिती आहे. बाबा काही बोललेत का तुला? बघत सुद्धा नाहीत ग ते माझ्याकडे. नालायक मुलगा आहे ना मी त्यांचा. काय झालंय पिंट्या? ताई, मी नंतर फोन करतो तुला. आपण नंतर बोलूया. बाय बाय. अरे